हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SSRE क्लास. चला तर आज मग वर्क क्लास सुरुवात करूया. आज आपण शिकणार आहोत जरी थ्रेडचं वर्क, चेन स्टिच. आज आपल्याला लागणार आहे जरी थ्रेडची नीडल, हा जरी थ्रेड आणि कटर, एवढंच लागणार आहे आज आपल्याला. चला सुरुवात करूया. आज आपण हे पहा, हा जरी थ्रेड आहे, याला गाठ बांधून घ्यायची. साध्या दोऱ्यासारखी याची गाठ बसत नाही, त्यामुळे 2-3 वेळा असा पीळ घालायचा आहे. हे पाहून घ्या. आणि ही अशी गाठ बांधून घ्यायची. हे पहा, आणखी एकदा मारायची त्याला आणि राहिलेला दोरा कट करून घ्यायचा आहे. आणि हा दोरा आपल्याला या अंगठ्यात आणि या बोटात पकडायचा. अंगठा आणि हे बोट याच्यामध्ये पकडायचं आहे. हे असं पकडायचं आहे आणि सुई कापडातून खाली घालून हे याला पकडायचं आहे आपल्याला. आणि सुईवरती घेताना याचा टोक इकडल्या दिशेला आहे, ते आपल्याकडल्या दिशेला फिरवायचं. तर करून दाखवते मी तुम्हाला. दोरा खाली ठेवायचा, हे पहा. आणि कधी आपल्याला ज्या दिशेने वर्क करायचंय त्या दिशेने सुईचं टोक ठेवायचंय. तर पहिले आपल्याला अगोदर 2 बॅक टाके घ्यायचे आहेत. कधीही सुरुवात करताना बॅक टाका घ्यायचा हा आला वरती. आता मला माझ्याकडे करायचं, 2 बॅक टाके घ्यायचे असल्यामुळं हे सुईचं टोक माझ्याकडे ठेवायचं. छोटे छोटे घ्यायचे 2 टाके. हे बघ, आणखी एक घेऊया आपण. ही सुई अशी घालायची, दोरा अडकवायचा आणि वरती घ्यायचं. हे झाले 2 टाके. हा दोरा पुढे खेचून घ्यायचा आणि हा डबल इथे जवळ आणायचा. पहिला सुरुवातीचा टाका होता तिथे, आणि तिथून सुरुवात करायची. या 3 बोटात सुई धरायची. हे बोट इथंच ठेवायचं. नंतर मणी सोडताना, मण्याचं वर करताना प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे हे पहा, हे बोट इथेच ठेवलेलं आहे मी. हा दोरा असा अडकवायचा आणि हा वर घ्यायचा. ओके, हे सुईचं टोक पुढेच ठेवलेलं आहे. हे अडकवला, हे असा फिरवायचं. अशी स्टिच करत चालायचंय आपल्याला. हे पहा, हे पुढे हे निघलं. ओके, आणि सुई सरळ धरायची आहे. वाकडी सुई धरली तशी सवय लागून जाते बोटांना, त्याच्यामुळे सुरुवातीपासून सुई सरळ धरायची आहे. हे दिसतंय, हे पहा, इथं घ्यायची. हे असं हे टोक पुढं ठेवलेलं आहे. हे सुई मध्ये घातली, हे असा दोरा अडकवला, हा वरती घेतला. वरती घेताना असा लगेच फिरून घ्यायचा आहे, म्हणजे मग आपल्याला या टाक्यातून घेता येतं. नाहीतर सुईतून दोरा निघतो, जसा आता निघत होता. सरळ जर सुई घेतली आपण तशीच वरती, सुईतून दोरा निघून जातो. त्याच्यामुळं वरती घेताना आपल्या दिशेने फिरवायची. आणि वर्क करताना कधी ताट बसायचं, सुरुवातीपासूनच ताट बसण्याची सवय लावायची, नाहीतर नंतर मानपाट दुखतात. हे बघा, आता इथे आपण एंड नॉट देऊ. तर तुम्हाला सांगते मी एंड नॉट कशी द्यायची. नाही दिली तर हे पूर्ण वर्क आपलं उकलत चालतं, त्याच्यामुळे एंड नॉट देणं गरजेचं असतं. हे पहा, हा टाका आहे इथला, इथे जवळ डबल टाका घ्यायचा. हा घेतला डबल टाका, याला एक पीळ घालायचा असा, आणि हा पाठीमागचा जो टाका होता
या सुईत अडकवून घ्यायचा आणि ह्या आताच्या टाक्यातून बाहेर काढायचं. हे पण दिसलं. हे झाली एंड नॉट. सुई बाहेर काढून घ्यायची आणि हे खालती ओढून घ्यायचं. हा दोरा दिसला नाही पाहिजे आणि जास्त खेचायचा नाहीये, नाहीतर एंड नॉट तुटून जाईल. हे झाली एंड नॉट. ओके, तर ही झाली आपली चेन स्टिच.